नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी भारत ॲग्री कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत ॲग्रीच्या ऑनलाईन शेतीशाळामध्ये. गेल्या आठवड्यामधील शेतीशाळा आपल्यासोबत खूपच सुंदर राहिली. त्याच्या प्रतिक्रियाही आपल्याकडून खूप चांगल्या आणल्या आणि त्याच्यावर केलेल्या कमेंट्स आणि लाईक्समुळेच आपण पुन्हा एकदा आज या भारत ॲग्रीच्या ऑनलाईन शेतीशाळेद्वारे भेटत आहोत. तर सर्व शेतकऱ्यांचं सहर्ष स्वागत. स्वरूप कुलकर्णी नमस्कार, स्वागत आहे तुमचं भारत ॲग्रीच्या ऑनलाईन शेतीशाळामध्ये. ऋतुजा नमस्कार, तुमचंही स्वागत आहे. जसं की सुरुवातीला माझी आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती असते, सर्वांनी सुरुवातीला लाईकच्या अगोदर हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. कारण जो काही विषय आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत, तर तो विषय महाराष्ट्रातील किंवा सदर भारतातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. 2च मिनिटात आपण विषयाला सुरुवात करणार आहोत. हरी राणे नमस्कार, स्वागत आहे तुमचं भारत ॲग्रीच्या ऑनलाईन शेतीशाळामध्ये. अब्दुल तुमचंही स्वागत आहे, नमस्कार. प्रथमेश तुमचंही स्वागत आहे, नमस्कार भारत ॲग्रीच्या ऑनलाईन शेतीशाळामध्ये. सर्वांना विनंती आहे, शेअर या बटनावरती क्लिक करून हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. कारण जी काही महत्त्वाची चर्चा, खूप महत्त्वाची चर्चा, महाराष्ट्रातील एक प्रमुख पीक म्हणून ज्या पिकाची आपल्याला ओळख आहे त्या ऊसाच्या पिकावरती आपल्याला चर्चा करायची आहे. तर जी काही चर्चा या ठिकाणी होणार आहे ती सदर संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. नमस्कार यशवंत, स्वागत आहे तुमचं. सागर सातव नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे भारत ॲग्रीच्या ऑनलाईन शेतीशाळामध्ये. पाठीमागील व्हिडिओ आपला थोडासा वाढला होता, आपल्याकडे खूपच वेळेचा अभाव असल्यामुळे, आणि विषयही असा आहे की खूप मोठा विषय आपल्याला एक छोट्याशा वेळामध्ये या ठिकाणी चर्चा करायची आहे. तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, लवकरात लवकर जॉईन व्हायचं आहे भारत ॲग्रीच्या ऑनलाईन शेतीशाळेला. सुशील पांढरे नमस्कार, स्वागत आहे तुमचं भारत ॲग्रीच्या ऑनलाईन शेतीशाळामध्ये. आणि जो काही विषय आपण आज चर्चेसाठी घेणार आहे तो अत्यंत महत्त्वाचा आणि महाराष्ट्रातील एक प्रमुख पीक, आपण कॅश क्रॉप म्हणून ज्या पिकाला पाहिलं जातं ते पीक म्हणजे ऊस. आणि एकरी 100 टन उत्पादन आपल्याला त्या ऊसाच्या पिकामधून कसं घेऊ शकतो या विषयावरती आपल्याला चर्चा करायची आहे. सागर सातव तुमचा प्रश्न आम्ही नोंदवलेला आहे, पुढील काही वेळामध्ये आपण त्याचं नक्कीच उत्तर देणार आहोत. तर जोडून राहा आपल्या भारत ॲग्रीच्या ऑनलाईन शेतीशाळासोबत. ज्ञानेश्वर स्वागत आहे, विकास सुर्वे स्वागत आहे तुमचं भारत ॲग्रीच्या ऑनलाईन शेतीशाळामध्ये. जसं की आपल्याला माहीत आहे, भारत ॲग्री ॲप हे आधुनिक तंत्रज्ञान व कृषी याच्यामध्ये खूप महत्त्वाचा दुवा म्हणून काम करत आहे. भारत ॲग्री ॲपमध्ये आपण शेतकऱ्यांना त्यांचं पिकाचं व्यक्तिगत पीक कॅलेंडर, हवामानावर आधारित गतिमान पीक सल्ला व तब्बल 33 पिकांची माहिती त्याला मोफत आपण त्या भारत ॲग्रीच्या ॲप्लिकेशनमधून देत आहोत. कुशलतेने उगवा व अधिक उगवा हे भारत ॲग्रीचे ब्रीदवाक्य आहे. आणि जो काही शेतकरी भारत ॲग्री ॲप्लिकेशन वापरत आहे तो नक्कीच एकदम समाधानाने आणि सुखाने शेती करत आहे व त्याचं जीवन व्यतीत करत आहे. सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो भारत ॲग्रीच्या ऑनलाईन शेतीशाळामध्ये. सुशील पांढरे धन्यवाद, स्वागत आहे तुमचं. विजय राखोंडे धन्यवाद, स्वागत आहे तुमचं भारत ॲग्रीच्या ऑनलाईन शेतीशाळामध्ये. आता जी कठीण परिस्थितीला आपण सामोरे जात आहोत ती म्हणजे कोरोनाची कठीण परिस्थिती. याच कठीण परिस्थितीमध्ये भारत ॲग्री महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील असंख्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. याचाच एक प्रयत्न म्हणून लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या वेळेस आपण शेतकऱ्यांसाठी 21 स्मार्ट टिप्स व 21 जुगाड घेऊन आलो होतो. आणि त्याच्याबद्दल आलेल्या आपल्या प्रतिक्रिया इतक्या अत्यंत सुंदर होत्या व शेतकऱ्यांच्या खास आग्रह वास्तव त्याच 21 टिप्स व
ते 21 जुगाड आपण पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी घेऊन येत आहोत. तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, भारत ॲग्रीच्या ॲप्लिकेशनमध्ये या संधीचा आपण फायदा घ्यायचा आहे. नथू, स्वागत आहे तुमचं भारत ॲग्रीच्या ऑनलाईन शेतीशाळामध्ये. गेल्या वेळेच्या शेतीशाळामध्ये आपण प्राथमिक जी आपल्याला शेतीची काळजी घ्यायची आहे, जी मशागत करायची आहे व त्याचसोबत आपल्याला जी शेतीमध्ये माती परीक्षण करायचं आहे त्याचं महत्त्व व सर्व त्याच्याबद्दलची सविस्तर चर्चा केली होती. आणि या शेतीशाळेमध्ये आपण जो विषय चर्चेसाठी घेतलेला आहे त्या विषयाचं नाव आहे ऊसामधील एकरी 100 टन ऊस उत्पादन कसं घ्यायचं. तर चला तर शेतकरी बंधूंनो, आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया. तर नमस्कार, मी भारत ॲग्री कृषी डॉक्टर सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आपल्या भारत ॲग्रीच्या ऑनलाईन शेतीशाळामध्ये. तर शेतकरी बंधूंनो, आपण जो आज विषय चर्चेसाठी घेतलेला आहे त्या विषयाचं नाव आहे एकरी 100 टन ऊस उत्पादन. जसं काही मी म्हणत आहे, एकरी 100 टन ऊस उत्पादन विषय खूपच मोठा आहे आणि वेळेचा इतका अभाव आहे की तो संपूर्ण विषय आपल्याला या अर्धा तासाच्या शेतीशाळेमध्ये मांडणं खूप अवघड जात आहे. तरी देखील शेतकरी मित्रांनो, माझा हा 100% प्रयत्न राहील की जास्तीत जास्त माहिती या विषयाबद्दल मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. चला तर शेतकरी बंधूंनो, आपण सुरुवात करूया. तर आजच्या या चर्चासत्रामध्ये आपण प्रमुख 5 मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत. त्याच्यामध्ये मुद्दे असे आहेत की जमिनीची सुपीकता, लागवडीची योग्य पद्धत, रासायनिक खतांची मात्रा, पीक संरक्षण व पाण्याचं व्यवस्थापन. हे 5 मुद्दे आपल्याला ऊस उत्पादनामध्ये समजून घ्यायचे आहेत. आणि हे 5 मुद्दे जर आपण समजून घेतले, त्याच्यानुसार जर शेती केली तर नक्कीच शेतकरी बंधूंनो, मी तुम्हाला हमी देतो की नक्कीच तुमच्या शेतामध्ये एकरी ऊसाचे उत्पादन 100 टन येणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांना हा प्रश्न पडतो सुरुवातीला की एकरी 100 टन ऊस उत्पादन हे शक्य आहे का. तर नक्कीच शक्य आहे मित्रांनो. तुम्हाला उदाहरणच द्यायचं झालं तर कृषीभूषण सांगली या आष्ट्यामधील संजीव माने सरांचं जर तुम्ही मार्गदर्शन घेतलं, त्यांची जर ऊस लागवडीची पद्धत बघितली तर नक्कीच सहजरित्या अगदी थोड्याशाच प्रयत्नामधून त्यांनी एकरी 100 टन ऊसाचं उत्पादन घेतलेलं आहे. तर नेमकं त्यांनी काय केलं आणि आपण काय करत आहोत या दोघांमधील आपल्याला साम्य समजून घ्यायचं आहे. चला तर शेतकरी मित्रांनो, आपण ऊसाबद्दल सुरुवातीची प्राथमिक माहिती जाणून घ्यायची झाली तर ऊसामध्ये हवामान कसं लागतं. ऊसामध्ये आपल्याला उष्ण व दमट हवामान पाहिजे. जास्त उबदार हवामानामध्ये नक्कीच ऊसाचे फुटवे चांगले येतात. तापमान, जर ऊसामध्ये आपण तापमान पाहिलं तर आपल्याला 3 टप्प्यामध्ये त्याची विभागणी करायची आहे. उगवण, रोपाची अवस्था व पक्वता. उगवणीमध्ये आपण पाहिलं तर 30 ते 34 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपल्याला तापमान त्या उगवणीच्या वाढीमध्ये पाहिजे. रोपाच्या अवस्थेत पाहिलं तर 20 ते 30% म्हणजे फुटव्याची अवस्था. आणि त्याच्या पुढे जाऊन जर आपण पक्वता ऊसाची ज्यावेळेस आपण मॅच्युरिटी म्हणतो, यावेळेस आपल्याला 12 ते 15 डिग्री सेल्सिअसचं तापमान पाहिजे. तर जास्त तापमानामध्ये काय होतं तर ऊसाची वाढ खुंटते. कमी तापमानामध्ये काय होतं तर ऊसाची जी वाढ आहे ती संथ गतीने होते. तर पुढचा जर आपण मुद्दा घ्यायचा झाला तर पाणी व्यवस्थापन. किती लागतं ऊसाला पाणी. शेतकऱ्यांचा असा समज आहे की ऊसाला भरपूर पाणी लागतं, तर हा गैरसमज आहे शेतकरी बंधूंनो. नक्कीच ऊसाला एकरी 100 टनांचा प्रयत्न हा ठिबक सिंचनावरती केलेला आहे. तर म्हणजेच ऊसाला कमी पाणी लागतं. किती लागतं, जर पावसाचाच अंदाज घेतला तर 1800 ते 2200 mm जर पाऊस आपल्या भागामध्ये पडत असेल तर नक्कीच शेतकरी बंधूंनो आपण एकरी 100 टन ऊसाची शेती करू शकता. तर जमीन कशी पाहिजे, मध्यम ते भारी जमीन आपल्याला पाहिजे. पाणथळीची जमीन आपल्याला नाकारायची आहे. पाणथळीच्या जमिनीमध्ये आपल्याला ऊसाचं उत्पादन घ्यायचं नाहीये. किती पाहिजे आपल्याला पीएच जमिनीचा सामू. नक्कीच गेल्या शेतीशाळामध्ये चर्चा केल्यानुसार आपल्याला 6.5 ते 7.5 आपल्याला जमिनीचा सामू पाहिजे. तर कुठल्या कुठल्या लागवडीच्या जाती चांगल्या आहेत तर आपली जी काही जुन्या जाती आहेत 86-032, 265 अतिशय चांगलं उत्पादन या 2 जातीमधून संजीव माने सरांनी घेतलेला आहे. आष्ट्यातील बरेच शेतकरी त्यांचं अनुकरण करत आहेत आणि एकरी 100 टन ऊस उत्पादनाचा प्रयत्न हा त्यांचा नक्कीच यशस्वी झालेला आहे. तर किती बियाणं लागतं तर शेतकरी बंधूंना आपल्याला ते 25 ते 28 क्विंटल बियाणं पेरणीसाठी पाहिजे आहे. तर बियाण्याची सुरुवातीला बीज प्रक्रिया कुठली करणे गरजेचं आहे. शेतकरी बंधूंनो नक्कीच व्हिडिओ थोडासा फास्ट होत आहे, मी जलद बोलत आहे
कारण जे काही मला तुम्हाला सांगायचं आहे आणि वेळेचा जर आपण अभाव बघितला तर नक्कीच थोडंसं फास्ट बोलणं गरजेचं आहे. तुमच्याकडे कुठली शंका असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ती शंका पूर्ण सविस्तर लिहा. आपण शक्य तेवढ्या जास्त शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर शेतकरी बंधूंनो, ज्यावेळेस आपण बेणे प्रक्रिया करत असतो त्यावेळेस कुठली काळजी घ्यायची आहे, म्हणजे लागवडीच्या वेळेस आपल्याला ज्यावेळेस बियाण्याची प्रक्रिया करायची असते त्यावेळेस आपण कॉपर ऑक्झीक्लोराईड 2 ग्रॅम व डायमेथोएट 2 मिली असे प्रति लिटर पाण्याप्रमाणे, म्हणजे आपल्याला किती लागणार आहे, जर मला 200 लिटर पाणी करायचे आहे तर मला 200 ग्रॅम कॉपर ऑक्झीक्लोराईड आणि 200 मिली डायमेथोएट असं 200 लिटरसाठी लागणार आहे, बरोबर. तर या ठिकाणी आपल्याला 200 लिटर पाण्यामध्ये 800 किलो बियाणं आपल्याला 10 ते 15 मिनटं बुडवायचं आहे. त्यानंतर ते बियाणं सावलीमध्ये सुकवायचं आहे व त्यानंतर आपल्याला ते लागवडीसाठी वापरायचं आहे. याच्यामुळं काय होणार आहे, याच्यामुळं आपल्याला सुरुवातीच्या वेळेस जी बुरशी येणार आहे, उगवण क्षमता चांगली होणार आहे, त्याच्यामुळं खोडकिडी त्याच्यामध्ये तुम्हाला लागणार नाही आहे. तर अशामुळे तुम्हाला बेणे प्रक्रिया करणे खूप गरजेचं आहे. तर बऱ्याच शेतकऱ्यांचा ऊसामध्ये प्रश्न असतो की ऊसामध्ये कुठल्या हंगामामध्ये लागवड केली जाते. जसे डाळिंबामध्ये आपल्याला 3 हंगाम डाळिंबाचे बहाराचे दिलेले आहेत, तसे ऊसामध्ये देखील आपल्याला 3 हंगाम त्याच्यामध्ये दिलेले आहेत, पूर्व हंगाम, आडसाली व सुरू. आता याचं जर पाहायचं झालं तर पूर्व हंगामामध्ये आपण 15 ऑक्टोबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत ऊसाची लागण करू शकतो. आडसाळीमध्ये 15 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत व सुरूमध्ये आपण 15 डिसेंबर ते 15 फेब्रुवारी या 3 काळामध्ये लागवड केली तर नक्कीच ऊसाचं उत्पादन चांगलं येतं. आता शेतकरी बंधूंनो, आपल्या सर्वांना प्रश्न पडला असेल की साहेब तुम्ही जो विषय आम्हाला सांगितला की एकरी 100 टन ऊस उत्पादन कसं मिळेल याच्याबद्दल जास्त बोला, कारण शेतकऱ्याची उत्सुकता त्याच्याबद्दलच जास्त असते. नक्कीच आपल्याला ऊसाची लागवड, ऊसाचं खताचं व्यवस्थापन कसं करायचं माहीत आहे, परंतु हे सर्व अतिशय चांगल्या पद्धतीने करून सुद्धा तुमचं ऊसाचं उत्पादन का कमी येत आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला एक सविस्तर थोडक्यात त्याची एक कृती सांगतो. तर शेतकरी बंधूंनो, आपण जर ऊसाच्या लागवडीचं अंतर बघितलं तर मला एका शेतकऱ्यांनी कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये की तुमच्या ऊसाची लागवडीचं अंतर किती आहे. नक्कीच तुमची कमेंट येईल की साहेब आम्ही 3.5 फुटावरची सरी आणि 1.5 फुटावरचं टिपर किंवा 2 फुटावरचं धरा आणि 2 डोळ्या पद्धतीची लागण करतो. आता जर याच अंतराने जर तुमचं ऊसाच्या एकरी ऊसामध्ये किती तुमचे एकरी ऊस येतात, म्हणजे आपण काय म्हणतो प्लांट पॉप्युलेशन, जर माझं एकराचं प्लांट पॉप्युलेशन काढलं तर प्रति एकरामध्ये किती ऊस यायला पाहिजे याला म्हणतो आपण प्लांट पॉप्युलेशन. तर तुमच्या 3.5 फुटाची सरी, 1.5 फुटावरती टिपरं किती होतात तुमचे एका एकरामध्ये ऊस. नक्कीच आता ज्ञानेश्वर सवंडकर यांनी 4 फुटाची सरी घेतलेली आहे, ठीक आहे. तर किती होतात तुमचे, नक्कीच तुमचे 1 एकरामध्ये आपण जर 43,560 स्क्वेअर फूट हे जर आपण क्षेत्रफळ बघितलं तर त्याच्यामध्ये नक्कीच ज्ञानेश्वर तुमची 4 फुटाची सरी आहे, तर त्याच्यामध्ये तुमचे जास्तीत जास्त 2 ते 2.25 लाख ऊस प्रति एकरामध्ये होतात. तर आता हिशोब काढा, जर 2 ते 2.25 लाख एकरी ऊस मी घेत आहे आणि तुटून जाणारा माझा ऊस तेवढा आहे आणि प्रति किलो ऊसाचं वजन कमीत कमी माझं किती असेल, तुमच्या एका ऊसाचं वजन नक्कीच ते 1 किलोच्या आसपास असेल. तर किती होतो हिशोब काढा तुम्ही. जर माझं किती झाले तुमचे 2 लाख ऊस झाले, प्रति ऊसाचं वजन 1 किलो भरलं तर माझं येणारं उत्पादन किती यायला पाहिजे. नक्कीच ते गणित तुमचं व्यवस्थित बसणार नाही शेतकरी बंधूंनो, इथेच आपण चुकत आहोत. त्यासाठी मी सांगतो आपल्याला काय करायचं आहे. शेतकरी मित्र काय करतात की ऊसाचं अंतर कमी करून जास्तीत जास्त ऊसाचे फुटवे घेऊन जास्त ऊस वाढवण्याचा प्रयत्न करतात. याच्यामुळे होतं काय, तर ऊसाची गर्दी होते. 6-7 महिन्यानंतर समजा मी एकरी ऊसामध्ये 2 लाख फुटवे घेतलेले आहेत, उदाहरण म्हणून समजून घेऊया. 2 लाख मी जर एकरी ऊसामध्ये फुटवे घेतलेले आहेत, 6 महिन्यानंतर माझे ते ऊस 20,000 ते 30,000 पर्यंतच राहतात. बघा, मी तुम्हाला 2 लाख आपण ऊसाचे फुटवे घेतले, 6 महिन्यानंतर राहिले किती 30,000, आणि ते जर ऊसाचं आपण ॲव्हरेज काढलं तर 1 ते 1.5 किलोचा एक ऊस भरतो आणि आपलं ऊसाचं उत्पादन 40 ते 50 टनापर्यंत जातं. तर कुठं चुकतोय आपण मग. जास्त ऊस घ्यायचे नाहीत का जर मरून जाते तर. नक्कीच आपल्याला शेतकरी बंधूंनो कमीत कमी ऊस घेऊन, कमीत कमी ऊसामध्ये फुटवे घेऊन
तेच ऊसाचे फुटवे जास्तीत जास्त जगवण्याचा प्रयत्न करायचा आहे. थोडंसं किचकट आहे माझं, मी जे सांगतो थोडंसं किचकट आहे, पण बाब जर तुम्ही समजून घेतली तर नक्कीच आपण कुठं चुकतो ते तुम्हाला कळणार आहे. एका एकरामध्ये, एका स्क्वेअर फुटामध्ये एकच ऊस ठेवला तर 43,560 स्क्वेअर फूट एका एकराचं तुम्ही बघितलं क्षेत्रफळ, एका स्क्वेअर फुटामध्ये एक ऊस, तर माझा किती झाला? 43,560 ऊस झाला. तोच जर ऊस माझा 2 किलोचा भरला तर तुमचं नक्कीच 80 ते 90 टनाच्या वर तुमचं उत्पादन जाणार आहे. तर काय करायचं आपल्याला? ऊसाच्या 2 सरीमधलं अंतर वाढवायचं आहे. हे धाडस थोडंसं मोठं आहे, परंतु आपल्याला 2 सरीमधलं अंतर वाढवायचं आहे. कमीत कमी 5 ते 6 फुटापर्यंत 2 सरीमधलं अंतर ठेवायचं आहे शेतकरी बंधूंनो. 2 टिपऱ्यामधील अंतर आपल्याला 1.5 फुटाचं ठेवायचं आहे आणि 1 डोळा पद्धतीने लागण करायचे. आता बरेच शेतकरी म्हणत असतील साहेबांनी वेगळंच गणित सांगितलं, परंतु याच प्रयत्नामुळे, याच छोट्याशा बदलामुळे सांगलीमधील बऱ्याच शेतकऱ्यांनी एकरी 100 टन ऊसाचं जे त्यांचं ध्येय आहे ते यशस्वी करून दाखवलेलं आहे. नक्कीच ज्यावेळेस तुम्ही ऊसामधील अंतर वाढवाल, याच्यामुळे होणार काय आहे, तर जो काही तुमचा सूर्यप्रकाश आहे तो तुमच्या बेडपर्यंत पडणार आहे, ऊसाच्या मुळ्यापर्यंत पडणार आहे. आणि सुरुवातीच्या लागवडीच्या पद्धतीनुसार जी तुमची गर्दी होऊन सूर्यप्रकाश पडत नव्हता आणि सूर्यप्रकाश बुडापर्यंत जात नसल्यामुळे जे अनेक सारे फुटवे मरत होते, ते फुटवे या ठिकाणी मरणार नाही आहेत. मग होणार काय? जर मी एकरामध्ये जर माझे 80 ते 90 हजार फुटवे घेतले तर ते बरेच त्यातले 10-20 जरी हजार मेले, तुम्ही 60-70 हजार फुटवे जरी प्रति एकरामध्ये चांगले वाढवले, त्यांना चांगलं पोषण दिलं, तर नक्कीच शेतकरी मित्रांनो, एक ऊस आपल्याला टार्गेट ठेवायचा आहे 2 ते 2.5 किलोपर्यंत न्यायचा आणि नक्कीच तुम्हाला त्याच्यामधून 100 टनाचं ध्येय गाठता येणार आहे. तर आता बरेच शेतकरी म्हणतील साहेब नुसतं मी अंतर वाढवलं, 2 डोळ्यावरने 1 डोळ्यावर आलो, सरी माझी 5 फुटाची पाडली, 1.5 फुटावरती टिपरं ठेवलं, तर मला लगेच त्याच्यामध्ये 100 टन उत्पादन येणार आहे का? नाही शेतकरी बंधूंनो, हा एक भाग झाला. पण इथून पुढं आपल्याला जे खताचं नियोजन करायचं आहे, आपल्याला जे पाण्याचं नियोजन करायचं आहे, आपल्याला जर कीड आणि रोगाचं नियंत्रण म्हणजे आल्यानंतर नाही तर आपल्याला येऊ नये म्हणून जे नियंत्रण करायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय होणार आहे? वेळ वाचणार आहे. नक्कीच तुमचा उत्पादन खर्च या ठिकाणी कमी होणार आहे आणि येणारं उत्पादन चांगलं आणि तुम्हाला नक्कीच भरघोस असं मिळणार आहे. तर मला वाटतंय की जो काही मी लागवडीचं तुम्हाला एक तंत्र छोटंसं सांगितलेलं आहे ते तुम्हाला समजलेलं आहे. नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की तुम्हाला त्याच्यामध्ये काय समजलेलं आहे. नाही आहे, मी नक्कीच तुम्हाला आणखीन समजून देण्याचा प्रयत्न करतो. तर चला तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला पुढच्या गोष्टी जाणून घेऊया. ऊसामध्ये आपल्याला काय करायचं आहे पुढं. तर नक्कीच खत व्यवस्थापन कसं करायचं आहे. आता येणारा जर अडसाळी हंगाम आपण पाहिला तर याच्यामध्ये आपल्याला माती परीक्षण करून घेणं खूप गरजेचं आहे. जर का मी माती परीक्षण केलं तर मला त्याच्यामुळं करणार आहे की माझ्या शेतामध्ये ऊसाला लागणारे कुठले कुठले घटक कमी आहेत किंवा कोणता घटक जास्त आहे, याच्यामुळे आपल्याला नंतरचं खत व्यवस्थापन सोपं जाणार आहे. याच्यामध्ये आपला वेळ आणि नक्कीच खर्च वाचणार आहे, जमिनीचं आरोग्य चांगलं राहणार आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, येणाऱ्या अडसाळी हंगामामध्ये जर तुम्ही ऊसाचं उत्पादन घ्यायचं ठरवत असाल तर नक्कीच त्यासाठी माती परीक्षण करा. आणि ते माती परीक्षण तुम्ही आपला पहिला भारत ॲग्रीचा ऑनलाईन शेतीशाळेचा व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. आणि जरी तुम्हाला नाही कळालं तर कमेंट बॉक्समध्ये आपला शंका त्या ठिकाणी मांडा की तुम्हाला माती परीक्षण करायचं आहे. भारत ॲग्री तुम्हाला नक्कीच मदत करेल. नसेल तर आपला भारत ॲग्रीचा टोल फ्री क्रमांक नंबर आहे 9075907522 या क्रमांकावरती फोन करा. आपल्याला माती परीक्षणाची ही सेवा पुरवली जाईल. माती परीक्षण करूनच खत व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे या ठिकाणी. तर दुसरी गोष्ट, आपल्याला तण व्यवस्थापन कसं करायचं आहे शेतकरी बंधूंनो. आपण सुरुवातीचे मुद्दे हवा पाहिली, जमीन पाहिली, पाणी पाहिलं, लागवडीची पद्धत ऊसामध्ये पाहिली, त्याच्यानंतर आपण खत व्यवस्थापन नक्कीच तुम्हाला शेतकरी बंधूंना मी सांगू इच्छितो. या ठिकाणी ऊसाला प्रति एकरी जर पाहिलं तर जास्त नाही 120 किलो नंतर 56 किलो स्फोरद आणि 56 किलो पोट्याची गरज असते, म्हणजेच पालाची गरज असते. परंतु हेच जर आपण आपलं माती परीक्षण करून जर आपण खताचं व्यवस्थापन केलं तर नक्कीच त्या ठिकाणी तुमचा खर्चही वाचणार आहे आणि उत्पादनही चांगलं होणार आहे, आपलं जमिनीचं आरोग्य सांभाळून. तर तण व्यवस्थापन काय करायचं आपल्याला? सोप्यात सोपं आपल्याला 20 दिवस आपल्याला ग्लायफोसेट म्हणजे आपण ज्याला राऊंडअप म्हणतो याची आपल्याला फवारणी करायची आहे. आणि नंतर तुम्हाला जी आम्ही सांगितलेलं आहे खोल नांगरट करायची आहे, 2 वेळा खोल नांगरट.
त्याच्यानंतर तुम्हाला रोटावेटर मारायचं आहे आणि मग तुम्हाला त्याच्यावर सरी पाडायची आहे. तर 20 दिवस आधी आपल्याला तण नियंत्रणासाठी आपण ग्लायफोसेट वापरू शकता. लागवडीनंतर म्हणजे आपण कांडी दाबल्यानंतर 3 दिवसांनी आपण एकतर ॲट्राजिन किंवा मेट्रोबेंजिन या दोन्हीपैकी कुठल्याही तण नियंत्रणासाठी तणाचा पेस्टिसाइड आपल्या ह्याचा हर्बिसाईडचा वापर करू शकता. आणि नंतर लागवडीनंतर 21 दिवसांनी आपल्याला 2,4-D वापरायचं आहे. आता जर शेतकऱ्याला याच्यामध्ये तणामध्ये आणखीन काही डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर नक्कीच त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे. आपल्याला जो काही 10 मिनिटांमध्ये प्रश्न उत्तराची चर्चा करायची आहे त्याच्यामध्ये मी नक्कीच त्याचं चांगलं उत्तर देणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ज्यावेळेस तण नियंत्रण आपण केलं त्याच्यानंतर आपल्याला ऊसाची बाळबांधणी आणि ऊसाची मोठी भर म्हणजे आपण जी काही 45 दिवसांनी बाळबांधणी करतो म्हणजे 2 महिन्यानंतर आपण जी काही बाळबांधणी करतो आणि 4 महिन्यानंतर जी मोठी बांधणी करतो त्याच्यामध्ये आपल्याला खताचं नियोजन चांगलं करायचं आहे. आता शेतकरी बंधूंनो, वेळेचा अभाव आहे तर नक्कीच तुम्हाला जेवढी काही म्हणजे मला तुम्हाला लागवडीचं तंत्र सांगायचं होतं तेवढं जरी आपण बदललं तर नक्कीच तुमचं ऊसाचं उत्पादन वाढू शकतं. आणखीन तुम्हाला खत व्यवस्थापन, तण व्यवस्थापन, कीड व नियंत्रण, कीड व रोग नियंत्रण याच्यामध्ये सविस्तर चर्चा करायची असेल तर नक्कीच आपली शंका, आपला प्रश्न कमेंट बॉक्समध्ये लिहा. आपण शक्य तितक्या शेतकऱ्यांची आता उत्तर देणार आहोत आणि ज्या शेतकऱ्यांना आपण उत्तरे देऊ शकलो नाहोत त्या शेतकऱ्यांना आपण भारत ॲग्री पर्सनली कॉल करून तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तराची शंकाचं निरासन या ठिकाणी करणार आहे. आणि दुसरा एक ऑप्शन आपण भारत ॲग्रीच्या टोल फ्री क्रमांकावर म्हणजे 9075 या क्रमांकावरती फोन करायचा आहे आणि तुमचा प्रश्न विचारायचा आहे, भारत ॲग्रीची सेवा घ्यायची आहे. तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीनं ऊसाचं उत्पादन घ्यायचं आहे. आता मी वळणार आहे, वेळेचा अभाव आहे, जेवढं शक्य होईल तेवढी माहिती सांगितलेली आपण आता प्रश्न उत्तरावरती वळणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो, आपले प्रश्न कमेंट बॉक्समध्ये लिहा, मी नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करीत आहोत. ठीक आहे. मंगेश काटकर यांचा प्रश्न आहे की हाऊ टू कंट्रोल सायप्रस, म्हणजे त्यांना नक्कीच या प्रश्नाचं उत्तर पाहिजे की त्याला सायप्रस रोटुंडस म्हणजेच आपण लवाळा या तणाचं नियंत्रण कशा पद्धतीने करायचं आहे. तर बाजारामध्ये 2 जालिम अशा औषधे भेटतात. एक तर आहे आदामाचं तमर व दुसरं आहे सेम्प्रा म्हणून धानुकाचं सेम्प्रा. हे 2 तणनाशक ऊसामध्ये खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट देतात. आदामाचा जर आपण रेट बघितला 1 किलो आदामा व 2,4-D 1 लिटर 150 लिटरमध्ये पाण्यामध्ये मारायचं आहे. तुम्हाला नक्कीच लवाळा या तणाचं चांगलं नियंत्रण होणार आहे. नसेल तर धानुकाचं सेम्प्रा म्हणून आहे, 36 ग्रॅम प्रति एकरी त्याचं प्रमाण आहे, त्याचासुद्धा रिझल्ट चांगला भेटतो. तुम्ही सायप्रस रोटुंडससाठी मंगेश काटकर मी दिलेली 2 औषधं वापरू शकता. नक्कीच तुम्हाला त्यांचा चांगला रिझल्ट भेटेल. तुम्ही 2 ते 3 गाठीवरती जर तुमचा लवाळा असेल तर नक्कीच नियंत्रित होणार आहे. तर कृतुजा लोंढे यांचा दुसरा प्रश्न आहे हुमणी नियंत्रण कसे करावे. तर नक्कीच कृतुजा, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छितो. तर हुमणी हा खूप महत्त्वाचा आणि खूप नुकसान करणारा एक कीटक आपण ऊसामध्ये मानला जातो. तर हुमणीचं नियंत्रण आपल्याला एकात्मिक कीड व्यवस्थापन या पद्धतीने करायचं आहे. काय करू शकतो एकात्मिक कीड व्यवस्थापन आपण? आपल्यामध्ये खोल नांगरट 2 वेळा करायची आहे, 2 ते 3 वेळा म्हणजे उभी आणि आडवी खोल नांगरट करायची आहे. याच्यामुळे काय होणार आहे, हुमणीचे जे कोष असतील, जे अंडे असतील, जी हुमणी असेल तर वर येईल आणि आपल्याला ते एकतर गोळा करून किंवा उन्हामध्ये ती मरून जाणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ढेकळं फोडणे, पिकाची फेरपालट म्हणजे काय, आता जर ऊस घेतला असेल तर त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये सूर्यफूल घ्यायचं आहे, नंतर मग त्याच्यामध्ये ऊसाची लागण करायची आहे. सापळा पीक म्हणजे काय करायचं आहे, 2 सरीमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये भुईमूग किंवा ताक करायचं आहे. काय होईल, हुमणीची आळी त्या मुळावरती जगेल. जर ज्यावेळेस हुमणी आपली भुईमूग तुमचं सुकून जाणार आहे त्यावेळेस तुम्हाला त्या भुईमुगाच्या आळ्यामध्ये ते हुमणी मारून टाकायचे आहे. त्याच्यानंतर प्रौढ भुंगरे आपण कसे मारू शकता, लिंबाच्या झाडावरती, बांधावरती जे तुमचे लिंबाचं झाड आहे त्याच्यावरती आपल्याला इमिडाक्लोप्रिडची फवारणी करायची आहे. तुम्ही जर ते अर्धा मिली किंवा 1 मिलीने इमिडाक्लोप्रिडची जर फवारणी तुम्ही लिंबाच्या झाडावरती, लिंबाच्या किंवा बाबळीच्या झाडावरती
पहिला जो वळिवाचा पाऊस असतो त्याच्यावरती केली तर तुमचे तिथं भुंगेरे मरू शकतात. नसतील तर प्रकाश सापळ्याने आपल्याला ते भुंगेरे कलेक्ट करायचे आहेत, रॉकेलच्या पाण्यात टाकायचे आहेत. मग आपल्याला त्याचं नियंत्रण त्या ठिकाणी करू शकतो. जैविक नियंत्रण आपण कसं करू शकतो हुमणीचं? बिविरिया बॅसिनिया, मेटरायझिम ॲनेसोपोली किंवा वर्टिसेलियम लॅकिनी या आपण जैविक नियंत्रणासाठी आपण 2 किलो ते 2 लिटर अशा प्रमाणात प्रति एकरी वापरू शकता. रासायनिकमध्ये आपण काय करू शकतो शेतकरी बंधूंनो? रासायनिकमध्ये आपण जसं की मी सांगितलं, कडुलिंबाच्या पानावरती इमिडाक्लोप्रिडची फवारणी करू शकतो. ज्यावेळेस आपण लागवड करत असतो त्यावेळेस प्रति एकरी 5 किलो कार्बोफ्युरॉन टाकून आपण त्या ठिकाणी मातीमध्ये मिसळून हुमणीचं नियंत्रण करू शकतो. त्याचनंतर 5 लिटर क्लोरो 1000 लिटर पाण्यामध्ये प्रति हेक्टरी वापरून आपण त्या ठिकाणी म्हणजे उभारलेल्या ऊसामध्ये एक तर ड्रिपने सोडा, नसेल तर बांधावरती ड्रेंचिंग करा. त्या ठिकाणी तुमचं हुमणीचं नियंत्रण होणार आहे. नसेल तर आपण लागवडीच्या वेळेस किंवा बेसल ज्यावेळेस आपण बाळबांधणी आणि मोठ्या बांधणीमध्ये टाकत असतो, तुम्ही त्या ठिकाणी फिप्रोनिल किंवा फोरेट प्रति हेक्टरी 25 किलो त्या ठिकाणी घेऊ शकता. नक्कीच तुमचं हुमणीचं नियंत्रण त्या ठिकाणी होणार आहे. अब्दुल शेख तुमचा प्रश्न आहे, बाळबांधणी अर्थिंग अप म्हणजे झाडाला आपण उसालाच्या मुळ्यांना जी माती लावतो ती कधी करायची आहे? नक्कीच 2 अर्थिंग अप आपण करतो, बाळबांधणी आणि छोटी बांधणी, मोठी बांधणी. बाळबांधणी आपण 45 दिवसानंतर करतो आणि मोठी बांधणी आपण जास्तीत जास्त 3.5 ते 4 महिन्यामध्ये आपली मोठी बांधणी होऊन जाते. संतोष पाटलांचा प्रश्न आहे, सुरू हंगाम लागवड कधीपर्यंत करावी व खत व्यवस्थापन कसे करावे? नक्कीच मी सुरुवातीला ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं की सुरूची लागवड ज्यावेळेस आपण करतो आहे ती 15 डिसेंबर ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यान करावी. आणि खताचं व्यवस्थापन नक्कीच तुम्ही आपल्या जमिनीचे माती परीक्षण करा आणि भारत ॲग्रीची व्यक्तिगत पीक कॅलेंडर हे कृषी दर्शिकेमार्फत जी आपण सेवा देतो ती सेवा घ्या. नक्कीच गेल्या वेळेस मी जे सांगितलं होतं की फक्त 30 तारखेपर्यंत ही सेवा 200 रुपयेमध्ये आहे प्रति पिकासाठी. आत्ता ती सेवा 1 मे पासून आपल्याला प्रति एकरी 600 रुपयेमध्ये मिळणार आहे. तर प्रति एकरी 600 रुपये भरून आपण आपल्या पिकाचे ऊसाचे व्यक्तिगत पीक कॅलेंडर घेऊ शकता. त्याच्यामध्ये आपल्याला लागवडीपासून ते काढणीपर्यंत सर्व नियोजन अतिशय सुटसुटीत पद्धतीने दिलेलं आहे. आणि आज जो विषय आपण या ठिकाणी चर्चा केली ऊसाच्या पिकामध्ये की एकरी 100 टन ऊस उत्पादन, ते आपण नक्कीच त्या ठिकाणी साध्य करून देऊ. तर संतोष पाटील नक्कीच आपण आपल्या भारत ॲग्रीची सेवा घेऊ शकता. तर बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आणखीन आहेत, पण शेतकरी बंधूंनो वेळेचा अभाव आहे आणि त्यामुळे आपण या ठिकाणी थांबत आहोत. बऱ्याच शेतकऱ्यांना आपण प्रयत्न केलेला आहे उत्तर देण्याचा आणि इतर शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये त्यांचे प्रश्न विचारलेले आहेत त्या शेतकऱ्यांचं नक्कीच आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आणि इथून पुढे व्हिडिओ हा जे काही शेतकरी पाहणार आहेत त्या शेतकऱ्यांनी देखील या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहे, त्यांचा प्रश्न विचारायचा आहे. भारत ॲग्री नक्कीच त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आणि शेतकरी बंधूंनो जसं की मी तुम्हाला लागवडीचं तंत्र सांगितलं ते तंत्र अवलंबून तुम्ही एकरी 100 टनाचा ऊसाचा जे उत्पादनाचा आपला प्रयोग आहे तो प्रयोग यावर्षी आडसाळीमध्ये नक्की करा. तो प्रयोग करताना भारत ॲग्रीची सेवा नक्की घ्या व आपल्या ऊसामध्ये आपल्या 1 एकरामध्ये 100 टनाचं उत्पादन घ्या. तर या ठिकाणी शेतकरी बंधूंनो मी थांबण आहे, तुमची रजा घेत आहे. ही भारत ॲग्रीची ऑनलाईन शेतीशाळा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जरी बरेच शेतकरी या वेळेमध्ये आपली ऑनलाईन शेतीशाळा पाहू शकले नसतील तरी आपल्या त्या शेतकऱ्यांना नक्कीच ही शेतीशाळा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची आहे. त्यामुळे शेअर करायला विसरू नका. आणि आजची आपली ही भारत ॲग्रीची ऑनलाईन शेतीशाळा कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि पुढील आठवड्यात जी आपण भारत ॲग्रीची अशीच एकदा ऑनलाईन शेतीशाळा घेणार आहोत त्या शेतीशाळेमध्ये आपल्याला कुठल्या विषयावरती चर्चा करायची आहे तो विषय आम्हाला सांगायला विसरू नका. तर मी थांबतो. भारत ॲग्री कृषी डॉक्टर आपला आभारी आहे. धन्यवाद.